एक सिक्रेट ट्रिक वापरून सोप्या पद्धतीने मी ही साबुदाणा आणि बटाटा चकली बनवलेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला साबुदाणा आणि बटाटा चकली कशी बनवायची ती सोप्या आणि सरळ पद्धतीने सांगणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तोंडात टाकताच विरघळणारी, त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, सॉरी 2 वाट्या, आणि पाण्याचं पण प्रमाण 2 वाटीला जेव्हा आपण हा साबुदाणा भिजत घालून उकळतो। आता मी याला इथे स्वच्छ धुवून घेत आहे। हे बघा, मी 3 पाण्याने 3दा धुतलेलं आहे, ते तुम्हाला क्लिअर इथे दाखवत आहे। साबुदाण्यामध्ये खूप सामळ असतो किंवा गढूळ पाणी वगैरे असते। आपण मार्केटमधून आणल्यानंतर आधी निवडून घ्यायचा। मी निवडून घेतलेला आहे आणि 3दा इथे तुम्हाला दाखवित आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा साबुदाणा भिजत घाला 2 तास, चांगला भिजू द्या, कडक नका राहू देऊ। पाणी ठेवा थोडं, त्याने साबुदाणा चांगला फुलतो मुरतो। आणि इथे मी गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे। आता इथे याच्यावरती मी एक गंज ठेवलेला आहे आणि गंजामध्ये मी बटाटे उकळत आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण बॉईल करा, मी इथे गंजामध्ये उकळलेले आहे। उकळण्यासाठी पाणी टाका आणि बटाटे टाका आणि सोबतच टाका, गरम वगैरे पाणी नका होऊ देऊ। जसं जसं पाणी बॉईल होते तसं तसं त्यामध्ये बटाटे उकळले जातात। आणि बटाटे उकळायची माझ्याकडे कसल्याही वस्तूसाठी, भाजी म्हणा किंवा काही पण सोपी ट्रिक आहे। पूर्ण कच्च्या याच्या साली काढायच्या आणि छोटे पीस करायचे, पाण्यामध्ये टाकून गंजामध्ये उकळायचे। कुकर नसेल लावायचा तर हे मी इथे गंजामध्ये उकळलेले आहेत। तर आता हे उकळून झालेले बटाटे त्याच्या साली आपण पूर्ण काढून घेऊ। आणि आता एक मी इथे किसणी, छोट्या होलची किसणी घेतलेली आहे, ज्याने मी हा बॉईल बटाटा किसून घेत आहे। आणि हे बघा, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहू नका देऊ, चांगला किसा, बारीक अगदी प्लेन करा, नाहीतर चकलीमध्ये जर गुठळ्या राहिल्या तर तुमच्या चकल्या तुटून जाईल। तर सगळे बटाटे मी इथे चांगले किसून घेतलेले आहे। स्मॅशर असेल तर स्मॅशरने स्मॅश करा, पण त्या वाटीनी वगैरे किंवा स्मॅशरने चांगले असे जोरात दाबून त्याचे कडे पूर्ण, आणि हाताने नंतर कुस्करून पण घ्या। हाताने कुस्करल्याने एकदम बेस्ट, सर्व झाल्यानंतर पूर्ण गडे वगैरे निघून जातात। किंवा वाटी प्लेन घ्यायची, वाटीचं बूड आहे त्याने अगदी आपल्याला त्याने प्लेन चिकनं करत जायचं। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे। आता कढईमध्ये मी 2 वाटी साबुदाणा आपण भिजत घातलेला होता, त्या भिजलेल्या साबुदाण्याला हे 1 वाटी पाणी आंधण गरम आधणाचं ठेवलेलं आहे। आता याला कोमटच होऊ द्या। जसं ठेवलं पाणी थोडं गुणगुणं झालं की हा भिजलेला साबुदाणा आपण त्याच्यात टाकून देऊ। आणि साबुदाणा छान भिजलेला आहे, अगदी सॉफ्ट मुरून मोकळा झालेला आहे। तर हा साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होतपर्यंत आपण जे उकळलेलं पाणी आहे ना, आता त्याच्यामध्ये आधी जिरं टाकून द्या, कारण नंतर साबुदाण्यामध्ये इकडे तिकडे लागणार नाही, सर्वीकडे मिक्स नाही होणार। पाण्यामध्ये थोडं गरम झालं ना की जिरं टाका, आणि काळी मिरी उपवासाला जे जे चालते, मीठ साधं टाकायचं साधं टाका, नाही तर सेंधव मीठ टाका। मी इथे साधं मीठ वापरत आहे। तर साधं मीठ हे बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या मेजरमेंटनी टाका। जास्ती जर प्रमाण असेल ना तर सगळ्या गोष्टी तुम्हाला वाढवायच्या आहेत। आणि आता इथे तिखट टाकत आहे मी, पाहिजे तर कोणी मिरचीची पेस्ट टाकतात किंवा चिली फ्लेक्स टाकतात, ग्रीन किंवा रेड चिली फ्लेक्स, जे पाहिजे असेल आवडीनुसार टाका। आणि प्रमाण जर जास्त असेल तर नक्कीच प्रत्येक गोष्ट कशी वाढवायची, हे 1 किलो बटाटे आहेत, त्याला 1 पाव साबुदाणा आहे, 2 वाटी, तर तसं तसं वाढवत न्यायचं। आणि 2 वाटी भिजलेल्या साबुदाण्याला फक्त 1 वाटी पाणी आहे, आणि बॉईल नाही होऊ द्यायचं जास्त। जेव्हा पाणी टाकतो तेव्हाच साबुदाणा सोडून जायचा। जसं जसं पाणी बॉईल होते, उकळते, तसं तसा साबुदाणा गरम होते, तसा तसा हा साबुदाणा शिजत जातो आणि चांगला ट्रान्सपरंट होतो। आणि जास्ती पाणी टाकायची गरज नसते, कारण हा पूर्ण याच्यामध्ये एकदम पारदर्शक चांगला ट्रान्सपरंट होऊन जातो, मस्त शिजतो। आणि तेव्हाच हीच माझी सिक्रेट ट्रिक आहे। त्यामुळेच चकली मस्त छान खुसखुशीत आणि एकदम तोंडात विरघळते। ही साबुदाणा बटाटा चकली आहे। पाहिजे तर आपण भगर चकली पण करू शकतो, पण पुन्हा तुम्हाला वाटत असेल तर मी रेसिपी नक्की शेअर करेन। तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगा आधी ही कशी वाटते ते मला सांगा। आता साबुदाणा इथे मी पाण्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि एक 5 ते 10 मिनिट याला चांगलं शिजू दिलेलं आहे। आता याच्यामध्ये मी उकळलेले बटाटे टाकत आहे, जे आपण उकळून किसून ठेवलेले होते बारीक, ते मी टाकत आहे। ते पण आपल्याला 1-2 ते 3 मिनिट चांगले, 5 मिनिट असे, पण गॅसचा फ्लेम ही सगळी क्रिया करताना मीडियम ठेवा, नाहीतर साबुदाणा एकदम चिटकून जाईल आणि जळून जाईल। तेल वगैरे घालायची काही गरज नाही, तेलाने वास येतो।
साबुदाणा हळूहळू एकदम पाणी गरम झालं की मंद आचेवरती शिजू द्या. आता इथे मी चकली पात्र घेतलेलं आहे. हा साचा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण हे मिश्रण टाकलेलं आहे. आणि आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून साचा घट्ट लावून घेऊ. खालून वरून, हा तर माझा वरूनच लागायचा आहे, पण खालून पण ओपन होतो. दोन्हीकडून लावा, नाही तर मिश्रण बाहेर येईल. आणि भराभर इथे पटापट इथे मी चकल्या तयार केलेल्या आहे. खूप लवकर होतात आणि पडतात पण लवकर आणि तुटत पण नाही. 1 किलो साबुदाण्याला फक्त 1 किलो बटाटे 1 पाव साबुदाणा घ्यायचा आहे. जास्ती जर कुणाला आवडत असेल तर घेऊ शकतो, पण तेवढा भरपूर होतो आणि 1.5 पाव पण चालतो. तर साबुदाण्यामुळे काय होते, ही चकली मस्त शिजवलेल्या साबुदाण्यामुळे ही चकली चांगली होते. ही याची एक खास ट्रिक आहे. कोणी नुसता भिजत घातलेला मुरलेला साबुदाणा बटाटा चकली बनवतात. ती चकली मला अजिबात नाही आवडत. ती खायला एकदम कटर वाटते आणि खुसखुशीत वाटत नाही. ही बघा कशी एकदम तळल्यानंतर साबुदाणा बघा किती मोठा होऊन जातो. नायलॉन साबुदाण्याचा याला लूक येतो. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की मला कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की फुल वॉच करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि अशाच पुन्हा रेसिपीज मी नवीन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. माझी ही उपवासाची, फराळी किंवा उन्हाळी वाळवणाची सगळी सिरीज सुरू आहे. तर तुम्ही नक्की मला सांगा मैत्रिणींनो. आणि सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कॉमेंट. ही बघा ही किती क्रिस्पी झालेली आहे आणि थोड्या मी ब्राऊन झालेल्या आहे इथे, पण थोड्या पांढरसर तळा. ओके, बाय बाय, टाटा, पुन्हा